छोट्या मोठ्या समारंभासाठी तयार केला जाणारा खानदेशी पदार्थ आज आपण उज्ज्वलास किचन मध्ये बनवणार आहे. तर आज आपण उज्ज्वलास किचन मध्ये बघणार आहे खानदेशी बट्टी, वरण आणि वांग्याची भाजी. तर यासाठी घेतलेली आहे 1 कप तूर डाळ. तर यासाठी वरण आधी आपण बनवून घेऊ. वरण आणि वांग्याची भाजी. तर वरणासाठी 1 कप तूर डाळ घेतलेली आहे आणि तूर डाळ चांगली स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शिजवताना यामध्ये फक्त चिमूटभर हिंग घालायचा, बाकी दुसरं काहीही घालायचं नाही. आणि ही डाळ थोडं पाणी घालून यामध्ये कुकरमध्ये चांगली अशी मऊ शिजवून घ्यायची आहे. आणि आता वांग्याच्या भाजीसाठी लागणारं जे वांग आहे तेही मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, म्हणजे ही जी रेसिपी आहे ती पटकन होईल. तर पाव किलो वांगे घेतलेले आहे आणि वांगे चांगले धुवून लगेच पाण्यात घालायचे. आणि हे वांग आणि डाळ कुकरमध्ये वेगवेगळी अशी 2 भांड्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे. चांगल्या 5-6 शिट्या काढीपर्यंत डाळ चांगली मऊ शिजली पाहिजे आणि वांगही यामध्ये मस्त छान शिजून होईल. तर डाळीमध्ये चिमूटभर हिंग घातल्यावर अगदी थोडं तेल घालायचं शिजताना आणि वांग्यामध्येही थोडं तेल घालून घ्यायचं, म्हणजे वांग्याची चव कडसळ लागणार नाही. तर आता हे वेगवेगळं 2 भांड्यांमध्ये कुकरमध्ये चांगल्या 5-6 शिट्या काढून शिजवून घ्यायचे. तर आता हा कुकरच्या शिट्या होतात तिथपर्यंत आपण बट्टीसाठी पीठ तयार करून घेऊ. तर यासाठी घेतलेला आहे मोठा 1 कप गव्हाचं पीठ. आपल्याला किती बट्ट्या बनवायच्या आहे त्यानुसार पीठ यामध्ये घ्या. आणि जर 1 कप पीठ तुम्ही घेतलेलं असेल तर अर्धा कप रवा यामध्ये घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे पीठ थोडं जाडसर तयार करायचं असतं बट्टीचं असल्यामुळे. म्हणून यामध्ये रवा घालायचा. यानंतर अर्धा चमचा ओवा हाताने थोडा चुरून या पद्धतीने क्रश करून घ्यायचा आणि ओवा घालायचा. त्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा, अगदी थोडा हिंग, चिमूटभर हळद. आणि आता ही बट्टी तुम्ही तेलात तळणार असाल की तुपात यावर तुमचं या पिठामध्ये मोहन घालणं अवलंबून आहे. जर तुम्ही तेलात तळणार असाल तर 2 चमचे तेल चांगलं कडकडीत असं टाकून घ्यायचं आणि जर तुपामध्ये तळणार असाल तर 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि ते घालायचं. तूप किंवा तेल थोडं गार झालं की चांगलं हे मिश्रण मिक्स करायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. बट्टीला थोडं मीठ मी मुद्दाम जास्त घालते, कारण मुलांना अशी ही बट्टी नुसती तळलेली चांगली क्रिस्पी झालेली बट्टी आवडते, त्यामुळे मी मीठ जरा जास्त घालते. आणि चवीनुसार मीठ घाला. आता हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. मळताना हे पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ असायला नको. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीनेच हे पीठ भिजवून घ्यायचे. याचा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा असा गोळा तयार झाला पाहिजे. आणि आता हा गोळा 5-7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आणि तिथपर्यंत कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे. आपण ही बट्टी उकडणार नाहीये, तर वाफवून घेणार आहे. मात्र खानदेशामध्ये जेव्हा मोठा समारंभ असतो आणि बट्टी करतात तेव्हा ती पाण्यामध्ये उकडून घेतली जाते. तर तशी ही बट्टी आपल्याला बघायची असेल तर त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. पण आता ही बट्टी मी घरगुती खाण्यासाठी पटकन होण्यासाठी बनवते, तर ही फक्त मी वाफवून घेणार आहे. तर ती तुम्ही चाळणीमध्ये वाफवून घेऊ शकता किंवा इडली स्टँडमध्येही ही बट्टी वाफवून घेता येते. तर हे पीठ आता 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आणि इथपर्यंत पाणी गरम करून घ्यायचे. 10 मिनिटानंतर हा गोळा पुन्हा चांगला थोडा मळवून घ्यायचा, म्हणजे कडक वगैरे होणार नाही. आणि आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आपल्याला ज्या आकाराची बट्टी तयार करायची आहे त्यानुसार छोटे मोठे जसे हवे असतील तसे. तर हा असा तयार करून घेतलेला जो गोळा आहे तो या पद्धतीने गोल करून घ्यायचा आणि आता थोडा लाटून घ्यायचं. आणि ही बट्टी घडीची बट्टी तयार करणार आहे, म्हणजे छान याला लेयर येतील. साधारण आकाराची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, थोडं पीठ. आणि आता याची घडी तयार करायची. छान लेयर झाले पाहिजे, त्यासाठी आपण जेवढी घडी करणार याची तेवढे लेयर या बट्टीला येतील. तर हे बघा अशी, पुन्हा अशी, आणि पुन्हा ही जी घडी तयार करून घेतलेली आहे ही पुन्हा
फोल्ड करायची अशी, आणि ही इकडनंही फोल्ड करायची, आणि ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो तशी ही तयार करून घ्यायची. हे बघा अशी. आणि आता ही थोडी गोल करायची हलक्या हाताने, जास्त प्रेस करायची नाही, म्हणजे लेअर याला सुटणार नाही जर जास्त प्रेस केली तर. हलक्या हाताने थोडी प्रेस करत हे सगळं जिथं जो भाग उघडा आहे तो प्रेस करून असं दाबून घ्यायचा थोडा हळूच. हे बघा अशी. तर अशा या सर्व पट्ट्या तयार करून घ्यायच्या. पुन्हा एकदा बघूया. थोडं पीठ, हा फोल्ड झाल्यावर पुन्हा इथून मधून फोल्ड करायचा, आणि इथं थोडं हे करून साईडनेही मोदकाप्रमाणे. हे बघा. आणि हलक्या हाताने गोल करायची अशी. तर आता ह्या वाफवण्यासाठी मी कुकरमध्ये वाफवते आहे, त्यामुळे यामध्ये गाळणी ठेवलेली आहे आणि याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. यावर ह्या तयार करून घेतलेल्या बट्ट्या ठेवायच्या आणि 15 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर ह्या बट्ट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. यावर झाकण ठेवायचं, मात्र पाण्याला चांगली उकळी आलेली हवी, आणि मीडियम टू लो फ्लेमवर ही बट्टी 15 मिनिटं वाफवायची. पाणी जरा जास्त घालावं खाली भांड्यामध्ये, म्हणजे पाणी कमी होणार नाही यातील. तर आता ही बट्टी वाफवून होते तिथपर्यंत आपल्याला हे वरण आणि वांग्याची भाजी तयार करून घ्यायची आहे. तर ही डाळ बघा याप्रमाणे छान शिजून झालेली आहे कुकरमध्ये. तर ही डाळ घोटून घ्यायची. यामध्ये पाणी घालायचं, आणि वरण जरा पातळ पाहिजे याचं. हे वरण साधं आणि सिंपल असतं, यामध्ये काही जास्त पदार्थ टाकले जात नाही, साधं वरण असतं. तर अशी ही डाळ तयार झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद, आणि पुन्हा एकदा रवीने मिक्स करून घ्यायचं. आणि हे वरण पातळ ठेवा जरा, आणि हे वरण फक्त उकळून घ्यायची आहे. चांगलं असं उकळलं पाहिजे, उकळी आली पाहिजे याला 1 ते 2. आणि हे बघा हे वांगही मी कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. तर यालाही रवीने थोडं असं प्रेस करून थोडं घोटून घ्यायचं, म्हणजे याला घोटलेल्या वांग्याची भाजी म्हणतात. तर अगदी थोडं मॅश करायचं तिथल्या तिथं. तर आता भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊ. तर आता ही वांग्याची भाजी करताना यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची नाही, तर आलं लसूण ठेचून घ्यायचं आणि ते घालायचं. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या. तर बारीक चांगल्या जाडसर अशा ठेचून घ्यायच्या. आणि हे बघा वरणाला छान उकळी यायला लागलेली आहे, आणि वरणाला उकळी यायला लागली की यामध्ये थोडं तेल किंवा तूप घालायचं, अगदी थोडं. आणि हे वरण आता बनवून तयार झालेलं आहे. आणि आपण जी बट्टी वाफवायला ठेवलेली होती तीही छान तयार झालेली आहे. 15 मिनिटांमध्ये मस्त तयार होती ही. यामध्ये सुरी टाकून बघायची, आणि याला जर चिटकली नाही तर ही बट्टी बनवून तयार झालेली आहे असं समजावं. आणि आता ही बट्टी गार होऊ द्यायची आहे. तर आता वांग्याची भाजी तयार करून घेऊ. तर यासाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. पाव किलो वांगी घेतलेली आहे. तेल गरम झालं की थोडी मोहरी, पाव चमचा जिरं, ठेचून घेतलेलं आलं लसूण, चिमूटभर मीठ, कापून घेतलेली हिरवी मिरची, चिमूटभर हिंग, गॅसची फ्लेम कमी ठेवायची, थोडी हळद, अर्धा चमचा धनेपूड, थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची, पाव चमचा गरम मसाला किंवा मटण मसाला जर तुमच्याकडे असेल तर तोही वापरू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घोटून घेतलेलं वांग घालायचं, चांगलं मिक्स करायचं. आणि जास्त पाणी होऊ नये यासाठी जे आपण वरण तयार करून घेतलेलं आहे यातील
थोडं वरण अगदी अर्धा चमचा या वांग्यामध्ये घालायचं, म्हणजे ते वांग्यातील रस आहे तो इकडे तिकडे होणार नाही. चांगलं मिक्स करायचं. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. ऑलरेडी वांग शिजवताना यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये रस आहे. तर जर ह्या वांग्यामध्ये पाणी नसेल तर तुम्ही अर्धा वाटी पाणी यामध्ये घाला आणि चांगली मिक्स करून 5 मिनटं ही भाजी अशीच होऊ द्यायची आहे. आणि आता 5 मिनटानंतर ही भाजी बनवून तयार झालेली आहे. यावर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे छान चव येते. तर अशी ही खानदेशी पद्धतीची घुटलेली वांग्याची भाजी बनवून तयार झाली. ही बघा अशी झाली पाहिजे ही भाजी. तर ही वाफवून घेतलेली बट्टी आता कापून घ्यायची. याचे 4 पीस तयार करायचे. हे बघा आताच याला लेअर दिसत आहे. 4 भाग करून घ्यायचे. तर आता ही भट्टी तळून घ्यायची आहे. यातीलच छोटा कण तेलात किंवा तुपात चेक करून बघायचा आणि हाय टू मीडियम फ्लेमवर ही भट्टी तळून घ्यायची आहे. आणि वरणासोबत खायची तर ती खूप कुरकुरीत खायला नको, नाहीतर वृद्ध व्यक्ती असतील घरामध्ये तर त्यांना ते खाताना जरा त्रास होतो. मुलांसाठी कुरकुरीत ठीक आहे, पण खूप अशी तळायची नाही वरणसोबत खाण्यासाठी. हे बघा छान लेअर आलेले आहे, याला छान लेअर सुटलेले आहेत आणि छान गोल्डन कलरवर ही बट्टी तळून झालेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जर कुरकुरीत हवी असेल तर थोडी जास्त वेळ तळून घ्या आणि जर सॉफ्ट हवी असेल तर जस्ट थोडी फ्राय केली तरी ही बट्टी छान तयार होते. तर ही बघा अशा पद्धतीने लेअरची ही बट्टी बनवून तयार होते आणि जेवढी जास्त तळाल चांगली अशी गोल्डन कलरवर तेवढी ती क्रिस्पी आणि लेअर असलेली तयार होते. तर आता ही वरण बट्टी खायची कशी, तर ही बट्टी घ्यायची छान बघा क्रिस्पी झालेली आहे मस्त. तर ही अशी कुस्करून घ्यायची, म्हणजे मोडून घेणं म्हणतं याला. बट्टी अशी मोडून घ्यायची. यावर वरण घालायचं. वरण मात्र गरम पाहिजे. गरम वरणावर तुपाची धार आहे ती लग्न समारंभ जर असेल तर मानाच्या पाहुण्यांच्या ताटामध्ये सतत चालू असते. जिथपर्यंत खाणारा थांब बोलत नाही तिथपर्यंत ही तुपाची धार थांबवली जात नाही. तर अशी ही खानदेशी वरण बट्टी आणि घुटलेल्या वांग्याची भाजी बनवून तयार.